नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते, लेखक क्रमांक 239, 26 ऑगस्ट. आज गोकुळाष्टमी. गोकुळाष्टमीच्या सर्वांना शुभेच्छा. भगवान श्रीकृष्णांचा जय जयकार असो. श्रीकृष्ण कथा अद्भुत, रसाळ आणि विलोभनीय आहे. यज्ञ, दान, तप, कर्म, स्वाध्याय यांची उदंड भरभराट कृष्णचरित्रात पाहायला मिळते. कधीही राजसिंहासनावर न बसलेला श्रीकृष्णाला करोडो लोकांनी हृदयसिंहासनावर बसवले आहे. आज हजारो वर्ष उलटून गेली तरीसुद्धा त्यांची लोकप्रियता वाढतेच आहे. भक्तांवर अमर्याद प्रेम केले, त्यामुळेच निरपेक्ष सुदामाला विपुल असे ऐश्वर्य दिले. अर्जुनाला तर सचित्र अशी स्वरूप दाखवत, स्वरूप दाखवत युद्धभूमीवर ब्रह्मज्ञान दिले. पण स्वकर्म भान देत तत्स्मात युद्धस्व भारत म्हणत युद्ध निर्णयाला प्रवृत्त केले. गनिमी कावा, छद्मी राजकारण हे पण त्याला वर्ज नव्हते. द्वारका वसवून मथुरेच्या लोकांचे द्वारकेला उत्तम पुनर्वसन केले आणि स्वतः निशस्त्र कालयवनासमोर आत भीत गेलं असं दाखवत त्याला भिवून पळाल्याचं नाटक केलं आणि नेमका त्याच गुहेत पोचला की जिथे मुचुकुंदा होता, झोपलेला होता, आणि परस्पर कालयवनाला संपवलं. भक्तांनी प्रेमाने त्याला रणछोड ही उपमा दिली. धर्म व राजकारण गल्लत न करता केले. सत्ता संपत्तीवर स्वामित्व प्रस्थापित करण्याच्या स्वार्थी हेतूने केलेले राजकारण ते भगवंताचे नव्हते. फक्त लोक कल्याण हाच त्याचा हेतू असल्यामुळे कंसाला मारले, उग्रसेनाला त्याचे राज्य देऊन टाकले, जरासंधाचे राज्य त्याच्या मुलाला दिले, सहदेवाला दिले. मला इथे मात्र राजसूय यज्ञाचा प्रसंग सांगायचा आहे. लाक्षागृह कटातून कुंतीसह सगळे पांडव वाचतात. त्याचा खूप ते अप्रकट राहतात. द्रौपदी स्वयंवरात मत्स्यभेद करणारा ब्राह्मण दुसरा तिसरा कोणी असणं शक्यच नाही. तो अर्जुन आहे हे लक्षात येतं. मग आपोआप युद्ध अटळ आहे ते होतं. युद्धात सपशेल हार होऊनसुद्धा दुर्योधन राज्य द्यायचं नाकारतो. विदुर, भीष्म अर्धराज्य द्या असा आग्रह धरतात, पण म्हणून ओसाड आणि खांडवन ह्या जंगलाचा भाग त्यांना दिला जातो. तेवढ्याने सुद्धा पांडव आनंदित होतात. योजनाबद्ध कार्यक्रम आखतात, अखंड परिश्रम करतात, एकजुटीने कमीत कमी कालावधीत इंद्रप्रस्थ वसवतात. श्रीकृष्ण हे सगळं बघून खूप खुश होतो. त्यांची एकी बघून आनंदित होत असतो. आपले श्रेष्ठत्व सिद्ध केलेला राजा म्हणून तू आता राजसूय यज्ञ कर, तो करण्याचा तुला हक्क आहे असं तो त्याला त्याच्यासमोर प्रस्ताव मांडतात. श्रीकृष्ण आपल्याला एक उत्तम संधी आहे. नरमेध यज्ञ जरासंधाने करायसाठी शेकडो राज्ये तुरुंगात ठेवली आहेत. त्याच्याकडनं आपण त्या राज्यांना सोडूया आणि आपल्याला आयतेच सगळे मांडलिक राजे भेटतील असंच कृष्णवर माहिती पुरवतो. कारण मला त्या राजांनी निरोप दिलेला आहे की मग आमची सोडवणूक करा असं तो सगळं सांगतो. मग त्याला कसं जायचं, काय जायचं, तर तो म्हणलो नाही, आपण सरळ ब्राह्मण बनून जाऊ, अतिथी म्हणून जाऊ आणि त्याला भिक्षा मागू. त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे करतात. 3 जण जातात, भीम, अर्जुन आणि कृष्ण, आणि ब्राह्मण बनून जातात. अतिथी म्हणून यज्ञशाळेत उतरतात. राजा संध्याकाळी भेटायला येतो आणि यांचा अवतार आणि त्यांचं बलदंड शरीर बघून ते राजा म्हणतो की तुम्ही खरं तर वीर पुरुष जास्त आणि ब्राह्मण कमी वाटताय. तर कृष्ण स्पष्ट सांगतो की हो राजा, तू बरोबर ओळखलंस, आम्ही ब्राह्मण नाहीच आहे. तुझा तर्क बरोबर आहे. तुझा 17 वेळा पराभव केलेला जो श्रीकृष्ण तोच मी. आणि हे प्रत्यक्ष राजे लोकांचा बळी देण्याचे अधम काम जे तू करायला लागलास ना, निरपराध लोक मारले जाणार आहेत, त्यासाठी आम्ही द्वंद्व युद्धाला आलेलो आहे. हे जे तू पांडवांच्याबद्दल ख्याती ऐकून असशील, त्या पांडवातले 2 पांडव, हा भीम आणि हा अर्जुन, अशा त्या दोघांची ओळख पण देतो. आणि आमच्यापैकी 3 कोणालाही तू निवड आणि एकाशी द्वंद्वयुद्ध कर असं सांगतो. तो म्हणतो छे, तुझ्याशी तर मी करणारच नाही. म्हणून कृष्णावर भयंकर राग असतो. तो त्याला बाजूला करतो. अर्जुनही तो तुझ्यासारखाच आहे,
भीमाशी माझ्या तोडीचा आहे म्हणतो, मी याच्याशी युद्ध करतो. आणि त्याप्रमाणे त्या दोघांचं द्वंद्वयुद्ध होतं. भीम जिंकतो, कृष्ण राजे लोकांची सुटका करतो. सभापर्व जे आहे त्याच्यात हे सगळं 33व्या अध्यायात सविस्तर आलेलं आहे. राजा युधिष्ठिराचा राजर्षी यज्ञाचा मानस आहे असं कृष्ण स्पष्ट सोडलेल्या सगळ्या राजांना सांगतो. ते म्हणतात मोकळा श्वास घेतला, खूप खूप म्हणजे हिटलरचे किंवा अशा ह्याची कमी होईल इतके भयानक त्यांनी त्यांचा अत्याचार त्यांच्यावर केलेले असतात राजे लोकांवर. आणि तिथंच पुन्हा अतिशय कुशल असं राजकारण देव इथं केलेले आहेत. जरासंधाचा मुलगा सहदेव त्याला राज्यावर बसवतात आणि लगोलग यज्ञासाठी येतात, यज्ञ म्हणजे ठरवतात. नकुलाला हस्तिनापूरला पाठवतात. भीष्म, द्रोण, कौरव यांना आमंत्रण देऊन सांगतात की ही अशी अशी कामं तुमच्या अंगावर आहेत, तुम्हाला पुढं होऊन यज्ञाला मदतीला यायचं आहे वगैरे. आणि कोणाला कमीपणा वाटू नये कुठलंच काम करताना, म्हणून देव स्वतःकडं प्रत्येक येणाऱ्या अतिथी अभ्यागताचे पाय धुवायचं काम स्वीकारतात. सगळ्यात हलकं काम तसं म्हणलं तर, पण देव आनंदाने स्वीकारतात. यज्ञ यथासांग पार पडतो. अग्रपूजेचा मान कृष्णाचा असं भीष्म स्वतः एकमताने प्रस्ताव मांडतात. फक्त शिशुपाल निंदा करतो, कृष्णाला तोंडाला येईल ते बोलू लागतो. तेव्हा 100 अपराध भरले म्हणून सुदर्शनाने देव त्याचा वध करतात. आणि दुसरीकडे वैभव, ऐश्वर्य, शून्यातून उभा केलेला एवढा मोठा डामडौल कौरवांच्या डोळ्यात खुपलेला असतो. धन्य धुरंधर राजकारणी श्रीकृष्ण आणि धन्य योगेश्वर श्रीकृष्ण. नमस्कार.